सीवूड्समध्ये आलो आहे. सीवूड्समध्ये फ्लेमिंगोज आलेत, ते बघायचं आहे. तर फ्लेमिंगोज हे खूप दूरचा प्रवास करून येतात आणि त्यांना बघण्यासाठी चाहत्यांची गर्दी असते. बरेच कॅमेरामॅन्स मोठमोठ्या संख्येने तिकडे उपस्थित असतात आणि त्या फ्लेमिंगोंची उत्तर कसं होतं ते बघायसाठी 5-1 मिनटं अजून चालावं लागेल. त्याच्यानंतर तो स्पॉट येईल जिथे फ्लेमिंगोज आपल्याला दिसतील. हजारो मैलांचा प्रवास करून हे उडत आलेले थवेच्या थवे माझ्यासमोर दुर्मिळ असं हे दृश्य मी पाहतोय. सुरुवात झाली फ्लेमिंगो यायला आणि हळूहळू सुरुवात झाली आणि पूर्ण फ्लेमिंगोने तलाव भरलेला आहे. मला वाटतं खूप छान असं दृश्य आहे माझ्यासमोर. हे पाहू शकता माझ्या मागे थवेच्या थवे उतरलेले आहेत. साधारण संध्याकाळचे आता 4-4:30 झालेत. आज थोडा यायला लेट झाला, त्यामुळे उतरतानाचा थवा बघूया, आला तर दाखवतो. पण हे बघा, खूप लांबून लांबून फोटोग्राफर्स आलेत जे हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करायचं आहे त्यांना, कारण वर्षातून फक्त एकदाच असं ही संधी मिळते. आणि पाहू शकता हे बघा मागे थवे उतरलेले आहेत फ्लेमिंगोचे आणि खूप छान असा नजारा पाहायला मिळते. कदाचित कॅमेऱ्यातून एवढे छान दिसणार नाही, पण रिअलमध्ये खूप छान दिसतंय. आणि हे पक्षी सगळे का बरे आले असावेत कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, हे जे थवे आहेत ते पूर्ण अंधार झाला की त्यांचा परतीचा प्रवास चालू करतात, कारण त्यांना अंधारात प्रवास करायची सवय असते. ज्या प्रकारे विमान उडतं म्हणजे टेक ऑफ घेतं आणि ज्या प्रकारे ते लँडिंग घेतात, तसं सेम टू सेम ह्यांचं असंच टेक ऑफ घेतात आणि लँडिंग करतात. बघायला मिळेल तुम्हाला. जर आता अनुभवायचं असेल तर थोडा वेळ थांबावं लागेल. या इथे जवळपास जी व्हाईट कलरमध्ये दिसत आहेत ती पिल्लं आहेत छोटी. तर जेव्हा ते जन्मतात म्हणजे जन्माला येतात तेव्हा हे फ्लेमिंगो व्हाईट कलरचे असतात, पण जसजसे त्यांचं प्रौढावस्थेत रूपांतर होतं तेव्हा खाण्यापिण्याचा बदल जसा होतो तसं त्या गुलाबी कलरचा मग त्यांची शेड येते त्यांच्या पूर्ण अंगावर. आणि हे मागे जे दिसत आहेत ते सगळे गुलाबी कलरचे प्रौढावस्थेत असलेले फ्लेमिंगो आहेत. एक थवा येतोय आकाशातून उतरण्याच्या तयारीत आहे. सीवूड्समध्ये आलो आहे. सीवूड्समध्ये फ्लेमिंगोज आलेत, ते बघायचं आहे. तर फ्लेमिंगोज हे खूप दूरचा प्रवास करून येतात आणि